धनंजय मुंडेंनंतर अजितदादांच्या आणखी एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम निर्णय देणार अशी शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंनी शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे शिक्षेला स्थगिती मिळणार की खालच्या कोर्टाने सुनावलेली शिक्षा ही कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सरकारी कोर्टातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेतोय आमचे प्रतिनिधी तब्रेज शेख आपल्या सोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। तब्रेज, आपण जर बघितलं तर काल आधीच एका मंत्र्याची विकेट पडली, तर दुसरीकडे आज ही सुनावणी देखील महत्त्वाची असणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं, काय सविस्तर माहिती या संदर्भात? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बरोबर आहे। काल राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जे कोर्टात निकाल होता त्या निकालावर आज सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। एकूणच त्यांच्या विरोधात अजून एक याचिका दाखल होत आहे आणि त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। 2005 मध्ये माणिकराव कोकाटे यांनी पेपरमध्ये फेरफार करून फ्लॅट घेतलेला होता, सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेला होता आणि त्या संदर्भात 20 वर्षानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यांच्या भावाला जवळपास 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली होती आणि त्याच शिक्षेच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी याचिका दाखल केली। त्यांनी अर्ज दाखल केलेला होता कोर्टात शिक्षा स्थगिती मिळावी यासाठी। मात्र आता थोड्याच वेळात कोर्टाकडून ते शिक्षेवर सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो का त्यांची अडचणी वाढतं हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चितच आता कोकाटेंच्या सुनावणीमध्ये काय घडतं बघणं महत्त्वाचं। धन्यवाद तब्रेज दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।